नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत। आपल्या सगळ्यांचं स्वागत। दिल्लीतल्या बॉम्बस्फोटाची एक अतिशय महत्त्वाची माहिती आणि एक्सक्लुझिव्ह दृश्य तुमच्या समोर आम्ही घेऊन आलो आहोत। न्यूज 18 लोकमतच्या हाती शुक्रवारी संध्याकाळी 5:05 नवी दिल्लीमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाची ही एक्सक्लुझिव्ह आणि पहिली दृश्य तुम्ही पाहत आहात। काही तारा, बॉल बेअरिंग आणि अन्य काही गोष्टी इथे सापडल्या आहेत आणि याचे हे एक्सक्लुझिव्ह फोटो न्यूज 18 लोकमत तुम्हाला दाखवत आहे। 5:05 दिल्ली हादरली आणि या बॉम्बस्फोटाची क्षमता ही कमी होती, कमी तीव्रतेचा असा बॉम्बस्फोट होता, पण तरीही त्यामध्ये काही तारा, काही सर्किट इथे असावा अशी शक्यता आहे। तसंच काही बेअरिंग सापडलेले आहेत। या व्यतिरिक्त या सगळ्या परिसराची सध्या कसून तपासणी सुरू आहे। जी माहिती आतापर्यंत हाती मिळते त्यातल्या काही गोष्टी अतिशय धक्कादायक आहेत। दिल्ली बॉम्बस्फोटाच्या तपासात जी पहिली मोठी बाब समोर आली आहे ते म्हणजे एक पत्र मिळालंय ज्यामध्ये कालचा स्फोट हे फक्त ट्रेलर आहे अशी गोष्ट नमूद केली आहे। दुसरी गोष्ट म्हणजे जिंदल हाऊस समोर हा स्फोट झाला, तिथला सीसीटीव्ही बिघडलेला आहे। अन्य सर्व सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध आहे, मात्र नेमका तोच सीसीटीव्ही बिघडलेला आहे। हा कॅमेरा नेमका कालच कसा बिघडला होता, तो हॅक करण्यात आला होता का, असाही प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। आणि आणखीन एक महत्त्वाची बाब म्हणजे दुसऱ्या एका सीसीटीव्हीमध्ये वर्ष 1970 असं दाखवलं गेलंय आणि याच कॅमेऱ्याचं कालचं फुटेज रिसीव्ह करता येत नाहीये। प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। प्रशांत, महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं सध्या मी जिथे बॉम्बस्फोट झाला होता त्या स्पॉटवरती उभा आहे आणि माझ्या मागे जर बघितलं आपण तर आपण बघता येईल आपल्याला की हा इथे मोठ्या पासून इथे बॅरिकेडिंग लावण्यात आलं आहे। इथून जो समोर तुम्हाला खांब जो दिसतोय त्या खांबाच्या बाजूला बॉम्बस्फोट झाला होता। या स्फोटाची मोठी गर्दी देखील इथे आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर जर बघितलं आपण तर इथे एक प्रकारे मोठी सुरक्षा बंदोबस्त देखील आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती दिल्लीत देखील अतिसुरक्षिततेचा इशारा दिला गेलेला आहे। जर आपण महत्त्वाचं बघितलं या सगळ्या पार्श्वभूमीवरती तर या ज्या 5 ते 6 अतिशय महत्त्वाच्या घडामोडी आणि काही पुरावे जे मिळालेले आहे, एक तर बॉम्बचे तार मिळालेले आहे, सोबतच जर बघितलं आपण तर एक कापड मिळालेला आहे जो गुलाबी रंगाचा दुपट्ट्यासारखा आहे। त्यानंतर टीन मिळालेला आहे, ज्या टीन मध्ये बॉम्ब बनवण्यात आला होता, कारण की या जो लो इंटेन्सिटीचा बॉम्ब होता तो बॉम्ब बनवण्यासाठी एक विशेष प्रकारचं तंत्रज्ञान लागतं, विशेष प्रकारचे प्रशिक्षण लागतं। याचा अर्थ असा होतो की ज्या लोकांनी ते बॉम्ब लावला ते प्रशिक्षित लोक आहेत, त्यांनी त्याच पद्धतीचा बॉम्ब लावला इथे आणि सोबतच बॅटरी मिळालेली आहे, ज्या बॅटरीच्या आधारून त्या बॉम्बला जोडण्यात आलं होतं। सोबतच इथे जे सीसीटीव्ही फुटेज तपासलं जात आहे त्यामध्ये जर बघितलं तर जिथे बॉम्बस्फोट झाला होता त्याच्या बाजूला जो सीसीटीव्ही आहे तो बंद आढळलेला आहे आणि आजूबाजूचे सीसीटीव्ही आहे त्यामध्ये ज्या पद्धतीनं सूत्रांची माहिती मिळालेली आहे की 1970चा कालावधी दाखवला जात आहे। याचाच अर्थ कुठेतरी हे संपूर्ण सीसीटीव्ही हँग तर करण्यात आला नाही, हा एक तपासाची दिशा निश्चित करण्यासाठी महत्त्वाचं ठरणार आहे। सोबतच इथे जे पुरावे मिळालेले आहे, जे सीसीटीव्ही फुटेज मिळालेले आहे त्याच्यामध्ये एक गाडी इथे त्या कालावधीमध्ये त्या दरम्यान उतरताना पाहायला मिळालेली आहे। जी कार आहे त्या कारमधून 2 लोक उतरताना पाहायला मिळाले आहे आणि त्या 2 लोकांचं आता चित्र बनवण्याचं काम दिल्लीच्या स्पेशल सेलने सुरू केलेलं आहे। आणि सोबतच जर बघितलं या सगळ्या पार्श्वभूमीवरती तर हे महत्त्वाचं आहे मिलिंद की तपास हा अतिशय वेगाने सुरू झालेला आहे, कारण की काल ज्या पद्धतीनं घडामोडी घडल्या, कारण की संवेदनशील एरिया आहे हा, इथे व्हीआयपी एरिया असतात, मोठी मुवमेंट असतो, कारण की औरंगजेब रोडवरती अनेक हजारांचे अनेक मंत्र्यांचे बंगले आहे। माझ्या बाजूला जर बघितलं आपण तर साधारणतः 1 किलोमीटरच्या अंतरावरती पंतप्रधान मोदींचा बंगला आहे, ज्याला 7 लोककल्याण मार्ग संबोधला जातात। दुसरीकडे 2 किलोमीटरच्या अंतरावरती विजय चौक आहे, जिथे काल बेटिंग रिट्रीटचा कार्यक्रम झाला होता। त्याचमुळे या बॉम्बस्फोटला अतिशय संवेदनशीलता आणि सावधानीपूर्वक याचा तपास करण्याचा निर्णय दिल्ली पोलिसांनी घेतलेला आहे आणि या आधारावरती असं म्हणावं लागेल की जी दिशा आहे ती दिशा आता निश्चित करण्याचं काम झालेलं आहे। मिलिंद, प्रशांत, जी एक्सक्लुझिव्ह माहिती नेटवर्क 18च्या हाती लागली आहे किंवा दिल्लीमधून न्यूज 18 लोकमत करता तुम्ही कव्हर करताय, त्यातून काही महत्त्वाच्या गोष्टी समोर येत आहेत। एक तर सीसीटीव्ही
जो सुरू होता त्यात 1970 असं वर्ष दिसतंय. तुम्ही आणखीनही काही गोष्टींचा उल्लेख केलात. असं लक्षात येतंय की तांत्रिकदृष्ट्या खूप हुशार असलेल्या व्यक्तीने या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. पोलिसांचं काय म्हणणं आहे, त्यांनी CCTV फुटेजमधनं काही टॅक्सी किंवा अन्य काही लोकांना इकडे पाहिलेलं आहे? बरोबर मी जो उल्लेख केला आहे की ज्या लोकांनी हा लो इंटेन्सिटीचा बॉम्ब लावलेला आहे, तो लो इंटेन्सिटीचा बॉम्ब लावताना अतिशय तंत्रज्ञानाचा आधार घेत आणि ज्यांच्याकडे तांत्रिक प्रशिक्षण आहे बॉम्ब बनवण्याचं, त्याच लोक त्याच पद्धतीने अशा प्रकारचा बॉम्ब बनवू शकतात. कारण की एक बॉम्ब बनवण्याची जी कला आहे ती तंत्रज्ञानाच्या आधारावरती आणि प्रशिक्षणाच्या आधारावरती, पण लो इंटेन्सिटीचे बॉम्ब बनवण्यासाठी तुम्हाला विशेष तंत्रज्ञान लागतं. महत्वाचं म्हणजे हे जर याशिवाय जर बघितलं तर जी टॅक्सी आणि जी गाडी जी CCTV फुटेजच्या आधारावरती पुढे आलेली आहे, त्या कारला जर बघितलं आपण तर त्या कारमधून 2 लोक उतरताना पाहायला मिळाले. त्या 2 लोकांचं सध्या छायाचित्रण सुरू आहे. इथे दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकांच्या काही ज्येष्ठ अधिकाऱ्यांसोबत आमची जी चर्चा झाली होती सकाळी जेव्हा आम्ही इथे आलो, कारण की सकाळ असं म्हणावं लागेल की ही रात्रीनंतर ही आता पहिल्यांदा पुन्हा चमू इथे पोहोचलेली आहे दिल्ली पोलिसांची आणि ते तपास घेत आहेत. त्या ज्या ठिकाणी स्फोट झाला त्या आजूबाजूला देखील पुरावे एकत्र करण्याचा प्रयत्न करत आहे. काल रात्रभर साधारणतः दिल्ली पोलिसांच्या चमूने इथे संपूर्ण प्रयत्न केला आणि सोबतच इथे जर बघितलं आपण तर इथे आजूबाजूला देखील चौकशी केली जात आहे. आजूबाजूच्या परिसरातील देखील कोणाचे फोन सुरू होते आणि कोणी या संदर्भात संभाषण करताना काही या संदर्भातली माहिती पुढे आली का हे देखील तपासले जात आहे. कारण की त्या कालावधीमध्ये ज्या लोकांचे फोन या परिसरात सुरू होते, जिथे मी उभा आहे APJ अब्दुल कलाम रोड मार्गावरती, त्याच मार्गावरती जेवढे फोन होते त्याच्यात तो डंप डाटा जो असतो तो मोबाईलच्या टावर मधून मिळतो, तो डाटा एकत्र करण्यात आलेला आहे. त्यातून आता तपासणी सुरू झालेली आहे. त्या दिशेने देखील एक तपास सुरू आहे. दुसरीकडे जर बघितलं आपण तर जे पुरावे मिळाले, तार मिळालेली आहे, त्यानंतर म्हणजे बॉल बॅरिंग मिळालेली आहे, त्यानंतर सोबतच कापड मिळालंय जो ज्याला दुपट्टा समजला जात आहे, त्यानंतर काही कॅनचे तुकडे मिळालेले आहे जे बॉम्बच्या सोबत होते, जे विस्फोटक होते ते देखील मिळालेले आहे. याचं सगळ्यांचं जुळवाजुळवी करण्यात जात आहे आणि सोबतच फॉरेन्सिक लॅबच्या वतीने अधिकारी इथे पोहोचलेले आहेत. ते फोटोग्राफी करत आहे आणि तिथून माहिती घेत आहे. सोबतच दिल्ली पोलीस कमिशनर देखील रात्री उशिरा इथे येऊन गेले. आज सकाळी देखील त्यांनी विशेष चमू देखील इथे पाठवलेली आहे. NIA ची चमू देखील काल इथे पोहोचलेली आहे. आता तपास जो आहे तो वेगाने सुरू झालेला आहे आणि लवकरात लवकर ज्या पद्धतीने माहिती मिळालेली आहे, जे पत्र मिळालेलं आहे इस्रायली भाषेमध्ये, त्यात स्पष्ट करण्यात का हा तो इशारा आहे ज्याचा उल्लेख न्यूज 18 लोकमतनी केलेला आहे. आणि महत्वाचं म्हणजे जर बघितलं त्यामध्ये स्पष्ट केलेलं आहे की यापूर्वी देखील 23 जानेवारीच्या संदर्भात जो बेरुसलेममध्ये बॉम्बस्फोट झाला होता त्या संदर्भातही देखील माहिती भारताच्या वतीने जारी करण्यात आली होती. त्याचमुळे इस्रायली अधिकारी देखील आहे जे भारताच्या दिशेने रवाना झालेले आहेत. दिल्ली पोलीस आणि भारतीय एजन्सींना मदत करण्याकरता इस्रायली पोलीस देखील इथे पोहोचत आहे. कारण की ज्या पद्धतीचं साहित्य मिळालेलं आहे, जे साधारणतः पत्र मिळालेलं आहे, त्या पत्रामध्ये काही स्पष्ट संकेत तर नाही आहे, पण त्यामध्ये काही अजून माहिती इस्रायली भाषेमध्ये लपवण्याचा प्रयत्न केला आहे. काही सिम्बॉल तर नाही आहे त्या पत्रामध्ये. हे देखील तपासण्यासाठी इस्रायली चमू भारताला मदत करणार आहे. मिलिंद. प्रशांत तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. त्यामुळे दिल्लीतल्या या बॉम्बस्फोटाच्या इथे सापडलेला दुपट्टा आणि अन्य अनेक गोष्टी जे क्ल्यूज आहेत ते अतिशय महत्त्वाचे आहेत आणि त्या दृष्टीने पुढच्या काही काळात जलद गतीनं तपास होईल आणि जे दोषी आहेत त्यांना लवकर अटक होईल अशी आपण अपेक्षा करूयात. आणि आता लॉकडाऊनचं वास्तव. राज्यातला लॉकडाऊन 28 फेब्रुवारीपर्यंत वाढवण्यात आला आहे. कोरोना प्रसाराला प्रतिबंध घालण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारनं लॉकडाऊनचा निर्णय घेतला होता. गेल्या 30 सप्टेंबर आणि 14 ऑक्टोबरला मिशन बिगिन अगेन अंतर्गत काही निर्बंध शिथिल करण्यात आले. यात परवानगी देण्यात आलेल्या सर्व गोष्टी नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहेत, पण कंटेनमेंट झोनमधील लॉकडाऊन कायम ठेवला जाणार आहे. ठराविक कालावधीनंतर लॉकडाऊनला मुदतवाढ दिली जात असून राज्य सरकारनं 28 फेब्रुवारीपर्यंत पुन्हा एकदा लॉकडाऊन वाढवला आहे. आतापर्यंत परवानगी देण्यात आलेल्या गोष्टी सेवा या सामान्यतः सुरूच राहतील, तर ज्या सेवांना परवानगी देण्यात आलेली नाही त्या पूर्वीप्रमाणेच बंद असणार आहेत. लॉकडाऊन वाढवताना राज्य सरकारनं यापूर्वी वेळोवेळी जारी केलेले आदेशसुद्धा लागू असतील. त्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊनचं पालन होतंय का हा प्रश्नसुद्धा निर्माण झाला आहे. राज्यातली शहरं आणि गावं या सर्व ठिकाणी प्रशासनाकडून लॉकडाऊनचं पालन करण्यासाठी काय काय उपाययोजना केल्या जात आहेत? नागरिक लॉकडाऊनचे नियम पाळतायत का?
फिजिकल डिस्टन्सिंगच्या पालन करण्याचं नेमकं काय होतंय, हे सगळे प्रश्न या निमित्तानं पुन्हा एकदा आपण पडताळून पाहणार आहोत, त्याची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि आपले दोन प्रतिनिधी आपल्यासोबत राज्यातनं जोडले गेले आहेत. स्वाती लोखंडे आपल्या प्रतिनिधी मुंबईतून आपल्यासोबत आहेत आणि हरीश दिमोटे आपले प्रतिनिधी शिर्डीहून आपल्यासोबत आहेत. स्वातीकडे येण्यापूर्वी आधी आज जाऊयात शिर्डीला. हरीश, लॉकडाऊन नावाची गोष्ट काही अस्तित्वात आहे का शिर्डीत? कारण ज्या संख्येने भक्त येत आहेत, ज्या संख्येने रांगा लागत आहेत, शिर्डीमध्ये गेल्या काही दिवसात ज्या पद्धतीची आंदोलनं झाली, मध्येही गावकऱ्यांनी मंदिर प्रशासनाच्या विरोधात इशारा दिला होता, हे सगळं पाहताना लॉकडाऊन आहे, अनलॉक आहे की ऑल ओपन आहे? नक्कीच मिलिंद सर, आपण जसे म्हणालात की शिर्डीमध्ये लॉकडाऊन आहे का, कोरोनाचे जे नियम आहेत हे पाळले जात आहेत का, तर माझं म्हणणं असं आहे की हे कोणतेही नियम या ठिकाणी पाळले जात नाहीये. एकीकडे साई मंदिर दावा करतंय की मंदिरामध्ये सगळं सोशल डिस्टन्स पाळलं जात आहे, आम्ही काळजी घेतोय. मात्र मंदिराबाहेरची जर आपण स्थिती बघितली तर शनिवार रविवार किंवा सुट्टीच्या दिवसांमध्ये हजारो साई भक्त, लाखो साई भक्त शिर्डीमध्ये येत असतात आणि पास घेण्यासाठी मोठी रांग लागलेली असते, जेवणासाठी रांगा लागलेल्या असतात. कुठंही सोशल डिस्टन्सचं पालन जे आहे ते केलं जात नाही. अहमदनगर जिल्ह्यातली जर स्थिती बघितली तर आतापर्यंत 70,000पेक्षा जास्त लोकांना कोरोना झालेला आहे. 1,000पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. आता 800,000 जणांवरती उपचार सुरू आहेत. आकडा कमी झालेला असला, जो दिवसागणिक जे आकडे वाढत होते हे कमी झालेले असले तरी सध्या काळजी मात्र वाढलेली आहे. शिर्डीच्या जवळचं जे एक गाव आहे पिंपळवाडी, जिथे काल 16 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे आणि 4 दिवसासाठी हे गाव जे आहे ते लॉकडाऊन करण्यात आलंय. या ठिकाणचे लोक जे आहेत ते दररोज आपल्या रोजगारासाठी शिर्डीत येत असतात, त्यामुळे शिर्डीचा देखील धोका वाढलेला आहे. दुसरीकडे आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राहुरी मतदारसंघामध्ये कार्यक्रम होतोय, एक जाहीर सभा देखील पार पडते. त्यांनी इथे कोरोनाची जे काळजी आहे तो घेण्याचा प्रयत्न जरी केलेला असला तरी त्यांना ऐकण्यासाठी, त्यांना बघण्यासाठी हजारो लोक जे आहेत ते या ठिकाणी येणार आहेत. थोड्या वेळात तो कार्यक्रम सुरू होणार आहे. मात्र काही नागरिक आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया या संबंधाने. काय वाटतं, कोरोनाची जी काळजी आहे ती घेतली जाते का? सरकारचे जे निर्बंध आहेत ते लोक पाळतायत? आज अजितदादांचा इथं आमच्याकडं सभेचा कार्यक्रम आहे, पण त्यांचा आम्ही शासनाने दिलेले निर्देश काटेकोरपणे पाळत आहोत. बहुतेक आम्ही सगळ्या खुर्च्या पण ठेवल्यात, पण ते सोशल डिस्टन्सिंग प्रमाणे ठेवल्यात. आता ते जनतेने बी थोडंसं काळजी घेण्याची गरज आहे. आम्ही आमच्या परीने सगळा प्रयत्न केलेला आहे. जनतेने पण काळजी घेतली पाहिजे, पण आतापर्यंत जनता काळजी घेते का? काय परिस्थिती आहे तुमच्या भागामध्ये? राहुरी शहरात आणि तालुक्यात पोलीस प्रशासन आणि नगरपालिकेने सगळे काटेकोर नियम करून नागरिकांनी ते व्यवस्थित पाळलंय. आमच्या शहरात बी आता जवळजवळ कोरोना आता तर दिसतच नाही, आजपर्यंत मुक्त झालाय. आता कुठेतरी संख्या कमी झालेली आहे. तुम्ही राहुरीचे नगराध्यक्ष आहात, नगरपालिकेच्या वतीने देखील काय उपाययोजना केल्या गेल्या आहेत? शासनाने जे निर्बंध घालून दिलेत, ज्यावेळेस परराष्ट्रात कोरोनाचे पेशंट वाढले त्याच वेळेस आम्ही सॅनिटायझरचे तातडीनं 4-4, 5-5 फवारे घेतलेत. आणि आमचे नामदार साहेब आहे ना, त्यांनी खूप काळजी घेतली. जे समजा गरीब लोक कोरोना पॉझिटिव्ह झाले त्यांना मदतसुद्धा त्यांची दादासाहेब तनपुरे यांची संस्था आहे त्यामार्फत मदत केलेली आहे. म्हणजे मदत केली आहे आणि उपाययोजना पण करतायत. मात्र आता कुठेतरी कोरोनाची भीती वाटत नाहीये का? कारण ज्या पद्धतीने लोक वागतायत, बाजारपेठामध्ये गर्दी होते, दुकानांमध्ये गर्दी होते, मंदिरांमध्ये, आता अशा सभेंना गर्दी होते, कुठेतरी कोरोनाची भीती कमी झाली? कोरोनाची भीती 100% आहे, परंतु नागरिक सर्व नियम पाळून येथे वावरतात. कुठल्याही प्रकारचे रिस्क घेण्यासाठी तयार नाही. राहुरी नगर परिषदेतर्फे जेवढे उपाययोजना करता येईल तेवढ्या शेवटच्या टोकापर्यंत केलेल्या आहे. नामदार प्राजक्ता तनपुरे यांनी बारीक लक्ष देऊन या तालुक्यामध्ये कोरोना हद्दपार केलेला आहे. त्यामुळं कोरोना आमच्या तालुक्यात शून्यावर आलेला आहे. म्हणजे कुठेतरी मिलिंद, जे आपण जर बघितलं तर हे तनपुरेंचे कार्यकर्ते आहेत ते दावा करतायत की त्यांनी चांगलं काम केलंय. मात्र दुसरीकडे आपण नगर जिल्ह्यातली परिस्थिती बघितलं तर दिवसागणिक गर्दी वाढते, मंदिरं सुरू झाली आहेत, सभेंना गर्दी होते आहे. कुठेतरी जो सोशल डिस्टन्सचा फज्जा उडताना दिसतोय, लोक काळजी घेताना दिसत नाहीये. मिलिंदजी, मुंबईला जाऊयात. हरीश, तुर्तास धन्यवाद. स्वाती लोखंडे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. स्वाती, काल रेल्वे सुद्धा काही प्रमाणात सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला. अर्थात लोकांना ज्या वेळेत आवश्यकता आहे त्या वेळेत तर काही रेल्वे सुरू होत नाहीये, पण खरंच लॉकडाऊनची काय स्थिती आहे? कारण मुंबईच्या सुद्धा काही भागात आणि ग्रामीण भागात तर सर्वत्र मास्क तर कुठे दिसतच नाही.
आणि डिस्टन्सिंगचे नियम हे फक्त सर्वसामान्यांनाच आहेत. बाकी राजकीय पक्षाचे कार्यक्रम, आंदोलनं किंवा अन्य ठिकाणी तर डिस्टन्सिंगचा नियम काही अस्तित्वातच नाही. अगदी मिलिंद बरोबर, अगदी तुम्ही वर्मावर बोट ठेवलेला आहे. कारण ज्या पद्धतीनं आता राजकीय पक्षांच्या सभा होणं, मिटिंगा होणं, रॅलीज होणं याचं जे प्रमाण वाढतंय ते पाहता आणि एकूणच त्यातली संख्या पाहता आता तर खरंच वाटायला लागलंय की सामान्य व्यक्तीच्या घरातलं लग्न असेल किंवा बारसं असेल त्याला मर्यादा ठेवायची आणि मग अशा कार्यक्रमांना म्हटलं उठसूट सरळ सरळ परवानगी द्यायची किंवा त्याच्यावर कोणत्याही प्रकारचं कायदेशीर कारवाई नाही करायची. आत्ता मी शिवाजी पार्कात उभी आहे. आता मी खरं तर मगापासून बघते अनेकांच्या चेहऱ्यावरचे मास्क हे ओठांवर आलेले आहेत. फक्त नावाला म्हणजे आपल्यावर कारवाई होऊ नये म्हणून हा मास्क लावण्यात आलाय की काय असं वाटावं इतकी परिस्थिती आहे. विशेषतः मुंबईमध्ये मास्कची परिस्थिती आता म्हणजे किंवा मास्क घालणं याला लोक हळूहळू का होईना पण थोडंसं सिरियसली घेत नाही आहेत. जर आपण कालची राज्यातली आकडेवारी जर बघितली तर साधारणतः 2771च्या आसपास 2771च्या आसपास नवीन रुग्ण सापडले. पण मृत्यूदर याच्यातला बघा किती आहे की साधारणतः 56 इतक्या जणांचा मृत्यूची म्हणजे साधारणतः 2% जास्त मृत्यू झालेले आहेत. एका बाजूला संख्या कमी होताना बघायला मिळते करोनाबाधितांची म्हणजे जे एसिम्प्टमॅटिक आहेत किंवा मग जे ज्यांना लक्षण नाही आहेत अशा लोकांची पण संख्या कमी होताना बघायला मिळते. पण दुसऱ्या बाजूला मृत्यूदर कमी होताना बघायला मिळते आणि ही चिंतेची बाब आहे. आता त्यातल्या त्यात जसं मिलिंद तुम्ही उल्लेख केला की ज्या पद्धतीनं राज्य सरकारनं रेल्वे सुरू करायचा निर्णय घेतलाय पण असे अनेक जण काल मला रेल्वे स्टेशनला भेटले की जे कोणत्याही अतिआवश्यक कॅटेगरीत येत नाहीत पण तरीही त्यांचा रेल्वेनं प्रवास सुरू आहे. याची दोन महत्त्वाची कारणं की त्यांनी आता किती दिवस स्वतःला असं बसमधल्या गर्दीतनं आणि किंवा शेकडो रुपये टॅक्सीला भरून जायचं आणि दुसरी गोष्ट तर बसमध्ये करोना म्हणजे होत नाही आणि ट्रेनमध्ये करोना होतो असा लोकांचा प्रश्न आहे. त्याच्यामुळे सरळ लोकांनी लॉकडाऊनचे सगळे नियम तोडायला सुरुवात केलेत. भलेही राज्य सरकारनं आता काही ठराविक वेळ दिला असला तरी लोकांचा प्रवास करणं बऱ्यापैकी सुरू झालंय आणि हे यावरनं पण सिद्ध होतं की अनेकदा रेल्वेकडनं जी कारवाई केली जाते त्याच्यामध्ये लाखो रुपये रेल्वेला दंडापायी रोजच्या रोज मिळतात कारण लोक याचं पालन करत नाहीयेत. त्यामुळे आपण जर बघितलं की लॉकडाऊनकडे आणि लॉकडाऊनच्या नियमांकडे आता लोकांनी जास्त गंभीरपणे न बघण्याचा निर्णय घेतलेला दिसतो की काय इतकं चित्र बदललेलं बघायला मिळतंय. स्वाती, एक प्रश्न आणखी की असं सांगितलं जात आहे सरकारच्या वतीने की जे कंटेनमेंट झोन आहेत किंवा रेड झोन जे आहेत तर इथे मात्र सर्व नियमांचं काटेकोर पालन करावंच लागेल अन्यथा कारवाई होईल. मुळात आता मुंबईमध्ये रेड झोन किंवा कंटेनमेंट झोन काही राहिलेत का शिल्लक? नक्कीच आहेत रेड झोन किंवा कंटेनमेंट झोन पण ते मोठ्या प्रमाणावर नाही आहेत कारण एकूणच संख्या जी आहे ती खूप आता कमी होते म्हणजे बाधितांची आणि त्याचबरोबर आधी असं व्हायचं की 10 किंवा त्याच्यापेक्षा अधिक जर रुग्ण सापडले तर ती पूर्ण जागा जी आहे साधारणतः बाजूच्या 10-12 बिल्डिंग या कंटेनमेंट झोनमध्ये यायचं आणि ज्याचा लोकांना खूप त्रास व्हायचा. त्याच्यानंतर मग निर्णय घेतला गेला की एखाद्या मजल्यावर एक आणि त्याच्यानंतर 2-3 मजले सोडून एखादा जर दिसला तर ते मजले कंटेनमेंट झोनमध्ये घोषित करावेत म्हणजे तिथल्या लोकांची मुवमेंट आहे ती रिस्ट्रिक्ट करावी की जेणेकरून बाकीच्या इतर इमारतींना त्रास होणार नाही अशा पद्धतीचा निर्णय घेतला गेला. त्यामुळे बऱ्यापैकी कंटेनमेंट झोनची संख्या किंवा रेड झोनची संख्या कमी झालेली बघायला मिळते. धारावीसारखा भाग जो अनेक महिने रेड झोनमध्ये होता तिथे आता दिवसाला कधी कधी 3 रुग्ण सापडतात तर कधी कधी एकही रुग्ण सापडत नाही. ही खरं तर चांगली गोष्ट आहे आणि दादरच्या पण काही भागांमध्ये जिथे मी आता उभी आहे तिथे पण कधी कधी 0 रुग्णांची नोंद होते. याचा अर्थ रुग्णांची संख्या कमी होते म्हणून मग लॉकडाऊनचे नियम पाळायचे नाहीत का? तर बिलकुल पाळले पाहिजे कारण आपल्यामुळे आपल्या इतर सगळ्यांनाच त्रास होतो. जसं आत्ता मी तुम्हाला दृश्य दाखवते थोडीशी जरा मी माझ्या विजेला सांगेन की मुवमेंट करून दाखवू शकतो आपण की इथे सकाळची बऱ्यापैकी गर्दी आहे आणि आत्ताच माझ्या समोरून आणखी 2 लोक येताना बघायला मिळतात की ज्यांच्या ओठांवर जाऊ द्या ज्यांच्या चेहऱ्यांवर पण मास्क नाहीये. जर इकडे उजव्या हाताला जर लक्ष दिलं तर आपल्याला तिथेही जाणवते की लोकांनी मास्कला तितकंसं सिरियसली घेणं सोडून दिलेलं आहे. मागणं येणारी सकाळी मॉर्निंग वॉकसाठीची मंडळी त्यांच्याकडे पण आपण जर बघितलं तर पूर्णपणे लक्षात येत आहे की लोक सिरियस नाही आहेत. का नाही आहेत? जोपर्यंत घरातल्या एखाद्या व्यक्तीला त्रास होत नाही तोपर्यंत लोकांनी सिरियस व्हायचं नाही का? एवढी आकडेवारी एवढा मृत्यूचा आकडा बघून ही अजून घाबरायचं नाही का? घाबरणं म्हणजे काय तर स्वतःची काळजी घेणं 2 व्यक्तींमध्ये अंतर राखणं. पण मुळात मिलिंद हे आपल्याला अधोरेखित करावं लागेल
की जो ट्रेनने प्रवास करणारा माणूस आहे ना तो तसाही जो इतका ट्रेनमधनं किंवा बसमधनं जाताना तो त्याच्या आणि इतर प्रवाशांमध्ये अगदी 1 मिलीमीटरचं पण अंतर नसतं. अशात तो मग मास्कला तरी त्याने सिरियसली का घ्यावं, ही परिस्थिती आहे. खरंय. म्हणजे स्वाती, वेगळ्या शब्दात सांगायचं तर ठीक आहे, सरकारचे नियम आहेत आणि सरकारचे नियम आहेत म्हणून नाही तर आपल्या स्वतःकरता, आपल्या कुटुंबाकरता आपण या गोष्टींचं पालन केलं पाहिजे. म्हणजे घराबाहेर पडल्यानंतर मास्क हा वापरलाच पाहिजे. वारंवार 10 ठिकाणी हात लावू नये. घरी आल्यानंतर हातपाय स्वच्छ साबणानं धुतले पाहिजेत. या नियमांचं पालन केलंच पाहिजे. पण त्याच वेळेला खरंच बाहेर पडल्यानंतर बऱ्याचशा सगळ्या गोष्टी ओपन झालेल्या असताना आता नेमकं लॉक काय राहिलं आहे तर तो मोठा प्रश्न आहे. स्वाती, तुर्तास धन्यवाद. कोरोनाच्या महामारीनं आपल्या सगळ्यांना स्वावलंबी होण्याचा मार्ग दाखवला आहे. आता संपूर्ण देश या आपत्तीशी एकत्रित येऊन सामना करतोय. कोरोनाला प्रतिबंध करणाऱ्या लसीची घोषणा झाली आणि आता लसीकरणाचीही सुरुवात झाली. या माध्यमातून विषाणूला मात करण्यासाठी आपल्याला एक पाऊल पुढे टाकायचं आहे. या मोहिमेत नेटवर्क 18 सुद्धा आपल्यासोबत आहे. जोपर्यंत सगळे सुरक्षित नाहीत तोपर्यंत कोणीही सुरक्षित नाही. आणि याच उद्देशाने आपल्याला संजीवनी मोहिमेच्या अंतर्गत हे निश्चित करायचं आहे की लसीकरण हा प्रत्येक भारतीयाचा अधिकार आहे. आता वळूयात अन्य काही बातम्यांकडे. भारतीय जनता पक्ष आध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष तुषार भोसले यांनी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सचिन सावंत यांच्यावर सडकून टीका केली आहे. ज्यांचा DNA मूळचा इटलीचा आहे त्यांच्याकडून आणखीन काय अपेक्षा करणार, अशा शब्दात भोसले यांनी सचिन सावंत यांना ऐकवलंय. राम मंदिरासाठी निधी गोळा करण्याबद्दल काल सावंत यांनी एक वादग्रस्त विधान केलं होतं. त्यावर तुषार भोसले यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. देव, देश आणि धर्माचा विषय आला की काँग्रेसच्या लोकांना पोटशू उठत असतो आणि म्हणूनच काँग्रेसच्या एका प्रवक्त्याने असं वक्तव्य केलं की राम मंदिरासाठीचा चंदा हा भाजपचा धंदा. हे वक्तव्य अतिशय दुर्दैवी आहे. पण ज्या लोकांचा DNAच इटलीचा आहे अशा लोकांकडनं आपण दुसरी अपेक्षा तरी काय करू शकतो. काँग्रेसच्या नेत्यांपासून ते कार्यकर्त्यांपर्यंत राजकारण किंवा सत्ता हाच ज्यांचा धंदा आहे अशा लोकांच्या दृष्टीमध्ये पवित्र राम मंदिराची उभारणी सुद्धा जर त्यांना धंदा वाटत असेल तर मला वाटतं याच्यापेक्षा महापाप दुसरं कोणतंही नाही. पण काँग्रेसच्या लोकांनी हे लक्षात ठेवावं की आतापर्यंत त्यांनी राम मंदिराच्या निकालामध्ये आडकाठी आणण्याचा प्रयत्न केला आणि आता जर निधी उभारण्यामध्ये ते आडकाठी आणणार असतील तर या देशातली जनता उत्स्फूर्तपणे आपलं दान प्रभू श्रीरामाकरता देते आहे. काँग्रेसच्या मंडळींच्या नाकावर टिचून या राष्ट्रामध्ये भव्य आणि दिव्य असं राम मंदिर, राष्ट्र मंदिर उभं राहणार आहे. बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेटसाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. राज्यात 28 फेब्रुवारीपर्यंत लॉकडाऊनची मर्यादा वाढवण्यात आली आहे. सरकारनं जाहीर केलेल्या निर्णयावर थोडी खुशी, थोडा गम असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. शासनानं दिलेल्या आदेशाप्रमाणे कोणतेही नियम पाळले जात नसले तर लॉकडाऊन लावण्याची गरजच काय, अशा तीव्र प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत. अशाच काही नागरिकांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रशांत मोहिते. राज्यात 28 फेब्रुवारीपर्यंत लॉकडाऊनची मर्यादा वाढविण्यात आलेली आहे. यावरच बोलण्यासाठी आपल्यासोबत काही नागपूरकर आहेत, त्यांना विचारू आपण. लॉकडाऊन लावत आहे हे तर लावायलाच नाही पाहिजे, कारण यासाठी की लॉकडाऊन लावून सुद्धा लोक किती पाळून राहिले. जसं की आता मोठे मोठे मॉल्स राहतात, मार्केट राहतात, तिथे कुठल्याही प्रकारचं कोणी मास्क लावत नाही, काहीच नाही. मग हे सर्व लॉकडाऊन लावण्याचा काही फायदाच नाही आहे ना. लावलं आणि लोकांनी जर पाळलं तर त्याला लॉकडाऊन लावलं हे म्हटलं जाईल. पण कोणी पाळत नसेल तर मग लॉकडाऊनची गरज काय आहे. ऑफिसेस चालू झाले आहे, स्कूल्स चालू झाले आहे. लोक ऑफिसला जाणं थांबवणार नाही, स्कूलला जाणं थांबवणार नाही, मॉल्समध्ये जाणं थांबवणार नाही. मूवी थिएटर चालू झालेले आहे इतक्यात. तर तुम्ही किती लॉकडाऊन लावलं तरी काही
त्याचा उपयोग नाही आहे आजच्या काळात, आताच्या परिस्थितीमध्ये. तर हे लॉकडाऊन लावून लोकांच्या मनात भीती निर्माण करण्याची काही आवश्यकता नाही आहे. मला सांगा, जर मी गरीब घराण्यातून आलो आहे, तर माझ्याकडे जर 500 रुपयाची नोट असेल आणि जर महानगरपालिका किंवा शासन जर त्याच्यावर जर आम्हाला जर त्या गोष्टीतनी हे करताय, म्हणजे आम्हाला दंड भरावा लागत आहे, त्या गोष्टी खूप आहे. आणि माझं क्षेत्र आहे मॉडेलिंग. त्या क्षेत्रामध्ये ज्यावेळेस मी भर देतो आहे त्यावेळेस माझ्याकडे काम उपलब्ध नाही आहे. आज मी तब्बल 1 वर्ष मागे गेलो आहे. मागचं जे वर्ष होतं हे 0 इयर म्हणून घोषित करण्यात यावं. त्याचा मागचं रिझन सरळ आहे की मागच्या 1 वर्षामध्ये कोणाची आवक 1 रुपयाची सुद्धा न होता घरी जे काही तोडजोड करून जमवलेलं होतं ते सर्व आपण बाहेर काढून त्याच्यामध्ये आपण आपला उदरनिर्वाह केलेला आहे. शासन हे लॉकडाऊन करतं, पण लॉकडाऊन म्हणजे काय नेमकं हे लोकांना ते आजपर्यंत समजवू शकलेलं नाही आहे. आर्थिक म्हणजे पर्यायी व्यवस्था करण्यापासून रोखण्याचं प्रक्रिया होता कामा नये. आजपर्यंत लॉकडाऊनच्या निमित्ताने लोकांमध्ये दहशत तर निर्माण झालीच, अज्ञानाच्या कमतरतेमुळे, व्यवस्थापनामुळे हजारो लाखो लोकांचे प्राणसुद्धा गेले. मग तेच पुन्हा तेच लॉकडाऊन फक्त दिखावा आहे असं नागरिकांचं म्हणणं आहे. प्रशांत मोहिते, न्यूज 18 लोकमत, नागपूर. आणि या संदर्भात आपण अधिक जाणून घेऊयात. वाशिमहून आपले प्रतिनिधी किशोर गोमाशे आपल्यासोबत आहेत. किशोर, वाशिममधली काय स्थिती आहे? मिलिंद, वाशिममध्ये सद्यस्थितीत जे जवळपास 3 महिन्यापासून नागरिकांनी कोरोना थोडासा हलकासा घेतल्याचं दिसत आहे. अगोदर नागरिकांनी जे काही नियमावली होती ती स्ट्रिक्टली फॉलो करत होते. मात्र दिवाळीनंतर जे कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली त्यानंतर नागरिक गर्दीमध्ये देखील मास्क वापरत नाहीत. सॅनिटायझर तसेच जे काही शारीरिक अंतर ठेवायचं आहे ते नियम म्हणजे विसरल्याचं दिसत आहे. सद्यस्थितीत वाशिम जिल्ह्यात मागच्या 1 महिन्यापासून रुग्णसंख्याही घसरत असल्याचं दिसत आहे. त्यातच जी काही लस आली त्यामुळे नागरिक आणखीच बिनधास्त झाल्याचं वाशिमचं चित्र आहे. मी आहे वाशिमच्या काही नागरिकांसमेत, त्यांनाच विचारूया नेमकं जे काही शासनानं आता लॉकडाऊन लागू केलं आहे त्याबद्दल त्यांचं मत आणि कोरोनाचे नियम कसे पाळतात ते. तुम्ही सगळं शासनाचं जे लॉकडाऊन वाढवलेलं आहे तर माझ्या मते ते नाही वाढवलं तरी चालेल, कारण सध्या लस आलेली आहे, भीती कमी झालेली आहे. फक्त या मास्कविषयी मी असंच म्हणेल की जो आपण सामाजिक मध्ये असतो त्यावेळेस मास्क वापरला जातो, परंतु मोकळ्या वातावरणामध्ये असताना आपण मास्क काढतो. तर वैद्यकीय क्षेत्रातील लोकांनी थोडंसं नागरिकांना मार्गदर्शन करायला पाहिजे की त्यांनी मोकळ्या वातावरणामध्ये असताना मास्क वापरावा की नाही, तसेच किती घंट्यानंतर मास्क स्वच्छ करावा, धुवून घ्यावा, याच्याविषयी थोडंसं नागरिकांना मार्गदर्शन करायला. लोकांचं असं म्हणणं आहे की मास्क फक्त वापरायचं की नाही, कारण आता भीती तर कमी झाली. ताई, तुम्ही सांगा. कोविड-19च्या या जागतिक संकटामुळे आपल्या भारताची अर्थव्यवस्था नक्कीच विस्कळलेली आहे. परंतु एक सुजाण नागरिक म्हणून आपण ज्या ज्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहोत त्या सर्व आपल्या सुजाण नागरिकांची मला तरी असे वाटते की एक आपलं कर्तव्य आहे की आपण ज्या ज्या क्षेत्रात आहोत त्या प्रत्येकाने आपापल्या क्षेत्रात या कोविड-19चे सर्व नियमांचं पालन करून आपण आपलं कार्य करायला पाहिजे. कारण जरी कोरोनाचे पेशंट वाशिम जिल्ह्यामध्ये कमी झाले तरी गर्दी खूप जास्त वाढत आहे. त्यामुळे मास्क लावणे, सॅनिटायझरचा वापर करणे आणि शारीरिक डिस्टन्सिंग म्हणजे फिजिकल डिस्टन्सिंगचा वापर सुद्धा करायला पाहिजे असं एक माझं मत. या ताईंचं म्हणणं आहे की जे काही नियम आहे ते पाळले पाहिजे. ताई, तुम्हाला काय वाटतंय? नमस्कार, मी एक सामान्य नागरिक आणि कोरोना या विषयावर बोलताना आपण असं बघतो की आजकाल कोरोनाचे नियम हे फार शिथिल होत चालले. म्हणजे शासनाने तर त्याबद्दल त्यासाठी मास्क वापरायचा आहे, सोशल डिस्टन्सिंग पाळायचं आहे. पण आपण बघतो लग्न समारंभ असो किंवा काहीही असो सोशल डिस्टन्सिंग पाळल्या जात नाही. तर शासनाने यासाठी अजून काहीतरी कडक निर्बंध करावे. त्यासोबतच वैद्यकीय क्षेत्रानेही की मास्क वापरल्यावर काय होतं काय नाही होत, आज जरी गाईडलाईन्स दिलेल्या आहेत तरी पण थोडंसं त्याबद्दल स्ट्रिक्ट व्हावं किंवा कडक काहीतरी कारवाई करावी असं मला. आवाज काही नीट येत नाही, काही तांत्रिक अडचण आहे. आपण पुन्हा एकदा त्यांच्याशी संपर्क साधू. पण त्यांनी म्हटल्याप्रमाणे राज्याच्या अनेक भागामध्ये अशाच प्रकारची स्थिती आहे की गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव हा गांभीर्यानं घेतला जात नाही आहे. खरं तर सरकारनं अनलॉक करो किंवा लॉक करो, आपण आणखीन काही काळ
स्वतः करता काही नियम घालणं आणि त्याचं पालन करणं हे अत्यावश्यक आहे. तुर्तास बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेचच परत येतो. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. कल्याण डोंबिवलीमध्ये जर तुम्हाला घर घ्यायचं असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे, कारण कल्याण डोंबिवलीमध्ये घर घेत असताना संबंधित घर अधिकृत आहे की अनधिकृत याबद्दल कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला आता तुम्ही थेट माहिती विचारू शकता. कल्याण डोंबिवली महापालिकेनं याबद्दल नागरिकांना आवाहन केलं आहे. कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात यासाठी एक खास टोल फ्री क्रमांक सुद्धा जाहीर करण्यात आला आहे. या टोल फ्री क्रमांकावर तुम्ही फोन करून तुमचं घर, इमारत ही अधिकृत आहे का अनधिकृत हे तुम्हाला जाणून घेता येईल. कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी ही अशा प्रकारची अनोखी योजना सुरू केली आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये ज्यांना घर घ्यायचं आहे त्यांच्यासाठी 800-233 अशा प्रकारचा हा नंबर आहे आणि 7295 असा हा पूर्ण नंबर आहे. त्यामुळे नागरिकांची फसवणूक यातून निश्चितपणे टळू शकते. महापालिकेच्या या नव्या व्यवस्थेमुळे अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांचं मात्र निश्चित धाबदण आणलं आहे, कारण एका फोनवर अधिकृत आणि अनधिकृत बांधकामाची माहिती मिळणार आहे. कल्याण डोंबिवली परिसरामध्ये अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकाम होतं आहे, पूर्वी झालेलं आहे. आणि मग ह्या अनधिकृत बांधकामामध्ये ग्राहक घर घेतो आणि नाहक तो फसतो. त्यामुळे बऱ्याच वेळेला नागरिकांना कल्पनाच नसते की हे बांधकाम अधिकृत आहे की अनधिकृत आहे, ही इमारत 10 माळ्याची आहे की 12 माळ्याची मंजूर आहे. याच्यासाठी आम्ही हा टोल फ्री क्रमांक आणला आहे की जेणेकरून ज्यांना कल्याण डोंबिवली महापालिकेच्या क्षेत्रामध्ये घर घ्यायचं असेल असे नागरिक या टोल फ्री क्रमांकावरती फोन करून त्या बिल्डिंगचं नाव असेल तर ते किंवा सर्वे क्रमांक याची जर माहिती दिली तर त्याच दिवशी आम्ही त्यांना ती बिल्डिंग किती परवानगी दिलेली आहे, अनधिकृत आहे की अधिकृत आहे याची माहिती देऊ शकू. आणि एक मोठी बातमी हाती येते. सरकारी कर्मचारी वेळेवर कार्यालयात पोहोचत नाहीत, त्यामुळे मालेगाव महानगरपालिकेनं आता एक नवीन उपक्रम, एक नवीन योजना तयार केली आहे. महापालिकेचे आयुक्त त्र्यंबक कासार यांनी उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांचं आज गुलाब पुष्प देऊन स्वागत केलं आणि थेट पालिका आयुक्तांनाच अशा प्रकारची गांधीगिरी करावी लागली. आपण ही दृश्य पाहतो आहोत. लेट लतीफ कर्मचाऱ्यांना वेळेवर येण्यासाठी थेट आयुक्तांनीच आज त्यांचं स्वागत केलं. अशा कर्मचाऱ्यांना वेळोवेळी समज देऊन सुद्धा काही परिणाम होत नव्हता, त्यामुळे कदाचित आयुक्तांनी शेवटचा उपाय म्हणून मुख्य प्रवेशद्वारावरतीच खुर्ची टाकली, बाकीचा सगळा दरवाजा बंद केला, केवळ एकच छोटासा दरवाजा उघडा ठेवला आणि 55 कर्मचाऱ्यांना गुलाबाचं फूल देऊन आयुक्तांनी त्यांचं स्वागत केलं. या सगळ्यांचं 1 दिवसाचं वेतन कापलं जाणार आहे. बब्बू शेख आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. बब्बू, अखेर आयुक्तांचं गुलाब फूल कामी येईल असं वाटतंय तर? मिलिंद, खरं तर हे जे कर्मचारी हे गेल्या अनेक दिवसापासून कधीच वेळेवर यायचे नाही, त्याच्यामुळे नागरिकांच्या तक्रारी वाढलेल्या होत्या, कामकाज वाढलेलं होतं. आयुक्तांनी वेळोवेळी यांना समज दिलेली होती का तुम्ही वेळेवर या, मला कारवाई करायला भाग पाडू नका. परंतु हे कर्मचारी त्यांचेही विनंतीला जुमानले नाही, त्यांच्या सूचनांना जुमानले नाही आणि त्यांची जी लेट लतीफी होती ती सुरूच होती. अखेर आयुक्तांनी आज निर्णय घेतला का यांना कुठल्या तरी पायबंद घालायला पाहिजे आणि आज त्यांनी थेट मुख्य गेटवर जाऊन ठाण मांडलं, खुर्ची टाकली आणि सर्व गेट बंद केले. आणि जेवढे कर्मचारी येत होते ते वेगवेगळे कारण सांगत होते की यामुळे मी लेट झालो, त्यामुळे आयुक्तांनी काहीच ऐकून घेतलं नाही. त्यांना गुलाब पुष्प दिला, स्वागत केलं आणि जा असं म्हटलं आणि नंतर त्यांचा 1 दिवसाचा वेतन कपात केलेला आहे. विशेष म्हणजे मालेगाव हा मोठं शहर आहे, इथे समस्यांचा ढीग आहे, मात्र कर्मचारी काम करत नाही, त्याच्यामुळे नागरिकांची तक्रारी वाढलेली आहे. त्याच्यामुळे अखेर आयुक्त त्र्यंबक कासार यांनी हा आज पाऊल उचललेला आहे. बब्बू, तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. त्यामुळे मालेगाव महानगरपालिकेच्या आयुक्तांचं कौतुक करायला हवं की त्यांनी अशा प्रकारचा एक धाडसी निर्णय घेतला आणि अपेक्षा करूयात की महापालिकेचे आयुक्त त्र्यंबक कासार यांची गांधीगिरी उपयोगी पडेल. आज गुलाबाचं फूल मिळालं, 1 दिवसाचा पगार
कापला जाणार आहे, पण उद्यापासून हे कर्मचारी वेळेत येतील अशी आपण अपेक्षा व्यक्त करूयात. आणि आता पुढची एक महत्त्वाची बातमी. अल्पवयीन मुलींवर अत्याचार प्रकरणी वादग्रस्त निर्णय देणाऱ्या न्यायमूर्ती पुष्पा गणेडीवाला यांच्या देशाच्या सरन्यायाधीशांनी त्यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. गणेडीवाला यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या कायमस्वरूपी न्यायाधीश म्हणून नेमण्याची शिफारस कॉलेजियमनं मागे घेतली आहे. सुप्रीम कोर्टाचे मूळचे महाराष्ट्राचे असणारे न्यायमूर्ती DY चंद्रचूड आणि न्यायमूर्ती M खानविलकर यांनी गणेडीवाला यांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आणि त्यांना कायमस्वरूपी न्यायमूर्ती नेमण्याची शिफारस करू नये असं मत या दोनही प्रमुख न्यायमूर्तींनी व्यक्त केलं. या सगळ्याला पार्श्वभूमी आहे ती पॉस्को कायद्याच्या संदर्भातल्या त्यांच्या काही निर्णयाची. पॉक्सो कायद्याच्या अंतर्गत स्किन टू स्किन स्पर्श झाला नसेल तर त्याला लैंगिक अत्याचार म्हणता येणार नाही अशा प्रकारचा निर्णय गणेडीवाला यांनी काही केसमध्ये दिला होता. तर दुसऱ्या एका प्रकारामध्ये पीडितेचा हात बळजबरीनं धरून आरोपीनं पॅन्टची चेन उघडली तर त्याचा अर्थ लैंगिक अत्याचार होत नाही असाही त्यांनी निर्णय दिला. त्यांचे दोनही निर्णय हे चांगलेच वादग्रस्त ठरले होते. समाजातून त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीकाही झाली होती आणि जी ही खंडपीठापुढे केस आली त्यामध्ये आरोपी हा जवळजवळ 50 वर्ष वयाचा असून गडचिरोलीतली ही घटना 5 वर्षांची ती लहानशी मुलगी आणि जेव्हा त्याला सेशन्स कोर्टाने 10 वर्षांची शिक्षा आणि 25,000 रुपये दंड भरण्यास सांगितलं होतं आणि 25,000 न भरल्यास परत 6 महिन्यांची अतिरिक्त शिक्षा अशा स्वरूपाची ती शिक्षा त्यांनी हायकोर्टात अपिलातमध्ये चॅलेंज केली होती आणि त्यांचं म्हणणं होतं की आरोपी हा निर्दोष आहे आणि त्याची काहीही चूक नाही आणि त्याच्यावर चुकीचे आरोप लावण्यात आलेला आहे असा त्यांचा बचाव होता आणि आरोपींनी तसा कुठलाही प्रयत्न केलेला नाही, सेक्शुअल हॅरॅसमेंटच केला नाही हाही त्यांचा एक आधार होता आणि त्याच आधारे त्यांनी स्टेटमेंटच्या आधारे पण हेच म्हटलंय की कुठेही असं आलेलं नाही आहे की सेक्शुअल हॅरॅसमेंट प्रत्यक्षात झालेलं आहे. फक्त आईने बघितलं की मुलीचा हात पकडलेला होता आणि त्या पुरुषाची पॅन्टची झिप जी आहे ती उघडलेली होती. तर त्यावरून जो आदेश आलेला आहे त्यामध्ये त्यांनी म्हटलंय की इकडे पॉक्सोच्या अंतर्गत कुठेही आम्हाला केस आढळत नाही आणि त्यामुळे जेवढी शिक्षा 5 महिन्यांची त्यांनी भोगली आरोपींनी तेवढीच सफिशियंट मानून 354(अ)च्या अंतर्गत शिक्षा भोगून झालेली असल्यामुळे आरोपीला सोडून देण्यात आला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला दिसतंय की पॉक्सोचं कलम जे आहे ते सेट असाइड करण्यात आलं आहे आणि 354च्या अंतर्गत शिक्षा त्याला देऊन आरोपीला सोडण्यात आलेला आहे. तर यामध्ये मला असं वाटतं की पॉक्सोचीच केस जी आधी होती सेशन ट्रायलच्या मध्ये चालली आणि जी शिक्षा होती ती योग्य होती किंवा अजून त्याच्यापेक्षा कठोर शिक्षा देण्याचे प्रयत्न व्हायला हवे होते. बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेटसाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. केंद्र सरकार आणि शेतकरी आंदोलक यांनी परस्परांशी समन्वयानं त्वरित तोडगा काढावा, विनाकारण प्रश्न लांबू नये अशी भूमिका पंजाबचे मुख्यमंत्री कैप्टन अमरिंदर सिंह यांनी मांडली आहे. मेरा तो सजेशन दोनों को है, किसानों को, किसान जाके अपने गवर्नमेंट को अगर बुलाए कि आप जाओ और अपनी बात को ख़त्म करो, ये लंबा नहीं चल सकता. और गवर्नमेंट को मेरी रिक्वेस्ट है कि आप मीटिंग रखवाओ और किसानों को बिठा के इसको अब एक प्यार से बात करो, एक दूसरे को दुश्मन समझ के मत बात करो. तो लेकिन सर मीटिंग्स तो कई हो गई, आपने देखा स्टेलमेट है इसमें. तो ये स्टेलमेट क्यों करें? अगर मुझे उठाते ना और मुझे चेयरमैन बनाते, एक दिन में ख़त्म कर देता है ये बात को. जब ये आई कांट अंडरस्टैंड लंबा किस वास्ते आप लेकर जा रहे हो उसमें. दिस इज़ नॉट अ थिंग टू प्रोलॉन्ग. जितना प्रोलॉन्ग होगा, मैं तो 52 ईयर्स हो गए मुझे पॉलिटिक्स में, मैंने बहुत कुछ देखा है पंजाब में. आपको जब मालूम है जब ये टेररिस्ट पीरियड हुआ था कितनी हमारी लोग मरे यार, 36,000 मरे इधर पंजाब में, खून इस पंजाब में चला था. और ये सब ज़माना मैंने देखा है. जितना आप डिले करोगे इतना मुश्किल होगा आपको. अभी
मन बनाओ, गवर्नमेंट भी बनाए मन, किसान भी बनाओ, बैठो और ख़त्म करो। नागपूरमध्ये चारचाकीचा वापर करून रस्त्यावर स्टंट करणाऱ्यांना आरटीओनं नोटीस बजावली। यापूर्वी सुद्धा अशाच प्रकारच्या नोटिसा त्यांना देण्यात आल्या होत्या। रॅश ड्रायव्हिंगमुळे आधी त्यांनाही नोटीस देण्यात आली, मात्र त्यानंतर हे स्टंट थांबलेले नाहीत। त्यामुळे आता परवाने रद्द करण्याची नोटीस या सगळ्या स्टंटबाजांना बजावण्यात आली आहे। वाढदिवशी तलवारीने केक कापण्याचं छायाचित्र फेसबुकवर अपलोड करणं काही युवकांना चांगलंच महागात पडले। पोलिसांनी दोघांच्या विरोधात शस्त्र प्रतिबंधक कायद्याच्या नुसार गुन्हा दाखल केलाय। वाढदिवसाच्या दिवशी आर्यन आणि ऋषभ या दोघांनी तलवार आणि सत्तूर हातात घेऊन केक कापला होता। 2 दिवसांपूर्वी आर्यननं फेसबुकवर तलवारीनं केक कापतानाचं छायाचित्र अपलोड केलं। याबद्दल अंबाझरी पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी शोध घेऊन या दोघांनाही ताब्यात घेतलंय। त्यांच्याकडून सत्तूर आणि तलवार सुद्धा जप्त करण्यात आली। फेसबुकवर आपल्या दादागिरीचे रंगदारीचे टाकू नये याकरता आम्ही प्रयत्नशील। मी याद्वारे नागपूर शहरातील इतर लोकांना सुद्धा नागपूर शहर पोलीस दलातर्फे विनंती करतो की असे जर कोणी सोशल नेटवर्किंगवर फोटो जर अपलोड करत असेल त्याबाबतची माहिती आपल्या नजीकच्या पोलीस स्टेशनला किंवा कंट्रोल रूम 100 नंबरवर द्यावी, जेणेकरून ही गुन्हेगारी आपल्याला उपळून काढता येईल। वाशिममध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं बाईक विकण्याच्या तयारीत असलेल्या 2 चोरांना जुन्या तहसील परिसरातून शिताफीनं अटक केली। या चोरांकडून एक बाईक जप्त करण्यात आले। या दोन्ही चोरांकडून इतर अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे। पोलिसांनी या सगळ्यांना ताब्यात घेऊन आता चौकशीला सुरुवात केली। आणि आता बातमी आहे न्यूज 18 लोकमतच्या एका इम्पॅक्टची। काल पुण्यामध्ये आंबेडकर नगर भागामध्ये गाड्यांची मोठी तोडफोड करण्यात आली होती। न्यूज 18 लोकमतनं ही बातमी दाखवली आणि लावूनही धरली। रातोरात पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन केलं आणि 705 गुन्हेगारांना अटक केली। क्राईम ब्रँच आणि 5ही झोन DCPंनी एकत्रित येऊन 2036 गुन्ह्यांची कसून तपासणी केली। यावेळेला 705 आरोपींवर आता अटकेची कारवाई करण्यात आली आहे। यासोबतच शहरातल्या जुगार अड्ड्यांवर सुद्धा पोलिसांनी धडक छापे मारले। पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या आदेशानुसार हे कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आलं। 2000 लोकांना आम्ही चेकिंग केले, ज्यांच्या गुन्हेगार प्रवृत्ती आहेत किंवा रेकॉर्ड्स आहेत। 700 लोकांवर कारवाई करण्यात आलेली आहे। आम्ही हत्यार जप्त केलेले आहेत, कोयते जप्त केलेले आहेत, रेड केलेले आहेत, सराईत गुन्हेगाराला अरेस्ट केलेले आहेत आणि काही वेपन पण रिकवर केलेले आहेत। ते सगळे कारवाई सतत चालू असणार आहेत आणि ह्याचा मुख्य उद्देश रात्री पुणे पोलिसच्या वर्चस्व शहरावर असावा आणि कोणत्याही प्रकारच्या गुन्हेगाराला कोणतेही चान्स देणार नाही। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या शपथविधीसाठी वॉशिंग्टनमध्ये नॅशनल गार्ड्स तैनात करण्यात आले। त्यांची एक तुकडी अजूनही वॉशिंग्टनमध्ये तळ ठोकून आहे, पण या तुकडीला काल एक सरप्राईज मिळालं। या जवानांचा स्ट्रेस कमी करण्यासाठी तिथे 12 थेरपी श्वान इथे तैनात करण्यात आले। पीपल ॲनिमल्स लव्ह ऑर्गनायझेशन या संस्थेनं हे सरप्राईज प्लॅन केलं होतं। त्यामुळे नॅशनल गार्ड्सच्या जवानांना खूपच आनंद झाला। त्यांचे 1-2 तास छान गेले। बराच काळ घरापासून दूर राहणं, दररोजचं अतिशय काटेकोर वेळापत्रक, बंदोबस्ताची ड्युटी, त्यामुळे या जवानांवर मोठा मानसिक ताण होता। तो कमी करण्यात या खास मित्रांनी त्यांना खूपच मदत केली। या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात।